बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे तुम्हा आम्हाला नवं बळ देणारी, शक्ती देणारी। खरं तर ही बातमी आहे दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि इच्छाशक्तीच्या जोरावरती माणूस नेमकं काय करू शकतो हे दाखवणारी एक व्यक्ती आहे। अकोल्यातली ही व्यक्ती आहे आणि या जिगरबाज व्यक्तीनं लिंगाणा सर केलाय। तुम्ही म्हणाल यात विशेष ते काय आहे, पण या व्यक्तीची कहाणी जर का तुम्ही ऐकलीत तर ही स्टोरी खास का आहे हे लगेचच तुमच्या लक्षात येईल। आकाशाला छेद देणारा आणि काळजात धडकी भरवणारा हा आहे लिंगाणा। देशभरातल्या हायकर्सचा जीव की प्राण, सह्याद्रीचा शिलेदार लिंगाणा। आजवर अनेक गिर्यारोहकांनी हा लिंगाणा सर करण्याचा पराक्रम केला, पण जागतिक अपंग दिनी एक इतिहास घडला। एक हात आणि एक पाय नसलेल्या जिगरबाज गिर्यारोहकानं या लिंगाण्याच्या दुर्गमतेलाही पराभूत केलं। अकोल्याच्या अकोटचा धीरज कळसाईत। नावातच धीरोदत्तपणा असलेल्या धीरजनं तब्बल 950 मीटरचा हा सुळका धडधाकट माणसांच्या वेगानेच सर केला। कोल्हापूरच्या शिवराष्ट्र हायकर्स आणि पुण्याच्या शिखर फाउंडेशननं धीरजला साथ दिली आणि हा पराक्रम घडला। पण धीरजची कहाणी या लिंगाण्याच्या चढाईपेक्षा खडतर होती। डाळ मिलवर काम करणाऱ्या धीरजचा मिलच्या मशीनमध्ये हात आणि पाय अडकला आणि 3 वर्षांपूर्वी जागतिक अपंग दिनीच धीरजला अपंगत्व आलं। माझा ॲक्सिडेंट झाला 2014 मध्ये। माझा ॲक्सिडेंट झाल्यावर मी जयपुरी पाय बसवला। त्याच्यानंतर अकोल्यात कार्यक्रमाला गेलो तर ते एका मुलीचे व्याख्यान ऐकल्याच्यानं मग माझ्यात बी उत्साह वाढला। एक मुलगी करू शकते तर आपण कोण नाही। तर मग मी एवढं काही केलं ऐकल्याच्यानंतर मग मी शोध केला, कोण एव्हरेज चढलं कोण नाही, माहिती काढली, इकडे तिकडे घुमलो। तर त्याच्यानंतर मग नागपूरवरून आलो, मग अकोल्यात धनंजय सरांना भेटलो। त्यातून आल्यावर मग मी लिंगाणा, पावनखिंड, कळसुबाई हे ते करून आलोय। ऐन तारुण्यात अपंगत्व आलं म्हणून धीरज खचला नाही। अकोट जवळच्या नरनाळ्यात त्यानं हायकिंगचा सराव सुरू केला। आणि लिंगाणाचा अनुभव असा आहे की लिंगाणा एक असं हाट आहे, पण मला असं वाटलं नाही की एवढं हाट आहे। मी चढलो, मला चढताना इझी वाटलं, पण उतरताना थोडासा नॉर्मल हाट गेला। तर त्याच्यानं असं मला काही एवढं वाटलं नाही, पण मी इझिली गेला। जसे माणसं करतात चांगले तसं मी केला। हातावर पोट असणारं धीरजचं घर, त्यात गिर्यारोहणाचा छंद। सुरुवातीला विरोध झाला, पण आता पोराचं नाव पेपरात बघून घरच्यांनाही अभिमान वाटतोय। धीरज आहे ना, हा करत आहे हे आम्हाला सगळ्याला चांगलं वाटत आहे आणि त्यांना असंच नाव कमवलं सगळ्याचं, आम्हाला ह्याच्यावर अभिमान वाटत आहे। मग सगळ्या लोकांना माहीत झालं तर जसं जसं माहीत होईल तसे लोकांचे फोन येऊन राहिले की बाबा तू चांगलं करत आहे ही असं। आज मेरे दोनों हाथ पैर होने के बावजूद मैं जो नहीं कर सकता वो कर रहा है। मुझे बहुत खुशी महसूस होती है और बहुत गर्व महसूस होता है मुझे मेरे दोस्त पर। सातपुड्याच्या लेकानं सह्याद्रीचं शिखर गाठलंय, पण धीरजला आता खुणावतोय तो एव्हरेस्ट। पण तिथपर्यंत पोहोचण्याआधीच्या व्यावहारिक आव्हानांचं एव्हरेस्ट त्याला चढावं लागणार आहे। एक एव्हरेस्ट या मोहीमसाठी तर डिपेंड करेल कोणत्या वर्षी काय जातो काय, ते जवळजवळ 30-35 लाखाच्या घरात पण ती मोहीम जाऊ शकेल। परंतु जो बेसिक माउंटेन कोर्स आहे त्या बेसिक माउंटेन कोर्ससाठी साधारणतः 8,000 रुपये खर्च येतो। पण खर्चाच्या बाबीपेक्षा महत्त्वाचं आहे की त्याला तिथं प्रवेश मिळावा। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, यापेक्षा दुसरं चांगलं उदाहरण कोणतं असू शकेल? धीरजनं आपल्या उदाहरणातून लोकांसमोर ऊर्जा, ताकद आणि प्रेरणा याचं उदाहरण ठेवलंय। हे प्रत्येकानं याचा आदर्श घेणं गरजेचं आहे। उमेश लोणे, एबीपी माझा, अकोला।
तर खरं तर आयुष्यातल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवरती आपण रडत बसतो किंवा अनेकांचा धीर खचतो एखादी घटना घडल्यावरती, पण धीरजचं हे उदाहरण खरोखरच खूप महत्त्वाचं आहे, पुन्हा एकदा नवी जिद्द दाखवून, नवी उमेद दाखवून भरारी घेण्यासाठी.